मारल्या का नाही मंत्र्याला? मग कशामुळं? सोशल मीडिया. आणि आपण पोरं काय करतो भारतातले सोशल मीडियाचा काय वापर करतो तुम्हीच सांगा. तुम्हीच सांगा, प्रामाणिकपणे सांगा की सोशल मीडियाचा वापर कसा होते. इन्स्टाचा उपयोग तुमच्यासाठी काय आहे सध्या? तुमच्यापैकी सांगा मला एक तरी जण की नाही बा सर मी सध्या रील बनवत आहो जी, पण आता मला तिथून पैसे भेटत आहे. सर मी रील मुळे काहीतरी समाजाला चांगला मेसेज पाठवलो. सांगा तुमच्यापैकी सांगा. स्वतःचे तरी चांगला रील बनवा. हसदेव जंगलावर चांगले रील आहेत पोरायचे. छत्तीसगड म्हणला हसदेव जंगल, तो जंगल कापला. आपल्या इकडे मॅटर चालू आहे सुरजागडचा प्रोग्राम आहे. सुरजागडच्या याच्या पुस्तक लिहिलं आहे अविनाश भाऊ पोईंकर, ज्याला पुरस्कार भेटलेला आहे. इथंच प्रोग्राम आहे 24 कुठेतरी हॉलमध्ये आहे. मी सांगतो मग तुम्हाला शेवट. सुरजागडवर पुस्तक लिहिलं. हे जे जनजागृती आहे तेव्हापर्यंत होणार नाही जेव्हापर्यंत तुमच्या डोक्यात घुसलं पाहिजे की शिक्षण काय आहे आणि हे माणसं काय आहे. मी तरी म्हणतो आज जर मी बोलून गेल्यानंतर तुम्हाला जर स्वतःबद्दलचं काही वाटलं नाही आणि या माणसाबद्दल काही वाटलं नाही तर प्लीज या माणसाचा फोटोही घरात नको ठेवा. कारण ज्या माणसाचे फोटो ठेवून काय उपयोग आहे, ज्याचे विचारच तुमच्या डोक्यात नाही आहे, बरोबर आहे की नाही? फोटो ठेवून काय उपयोग आहे का? फोटो ठेवणं म्हणजे काय? देव बनवणं. देव बनवला का माणसाचा सर्व गेलं. देव बनवला का विचार मेले. सीधं गणित आहे का नाही? देव बनवला तर विचार गेले. देव बनवल्यावर काय होते? मंदिरात रेप बी होते का नाही? देवासमोर रेप होणं म्हणजे देवाची भीती राहिली का? काही अर्थ राहील का? नाही. काही अर्थ राहील का? नाही. या माणसाला जर घरी ठेवत असेल तर त्या माणसाचे काय असणं गरजेचं आहे? घरात विचार असणं गरजेचं आहे. विचार इथून सुरू करायचे आहे. विचार इथून कुठून सुरू करा? गावापासून विचार सुरू करायचे आहे. कारण या देशाला जर वाचवणारं काम जर असेल आता सध्या तर युवा पिढीच वाचवू शकते, जे 60% आहेत. किती पर्सेंट आहेत युवा? 60% युवा आहेत, ज्याच्यात तुम्ही गणले आहेत. म्हणून मोबाईल तिथं आहे यार. तुम्हाला तो शासन निर्णय सांगितला असता. समजलं शासन निर्णय? आता इथून पुढं जर तुमचे जर पैसे कोणी घेत असेल कॉलेजवाला, आता सांगत आहे इथून पुढे जर कोणताही कॉलेजवाला जर तुमची फीस घेत आहे, कारण तुम्ही सर्व आदिवासी आहे, किती टक्के स्कॉलरशिप आहे? 100%. आणि तुम्ही जर 50% घेत असाल, एखाद्या लोकल कॉलेजला ऍडमिशन करत असाल, प्रायव्हेट म्हणजे कोणतं? जिथं स्कॉलरशिप भेटते तिथं 100% फीज माफ होते. लक्षात ठेवा. काय म्हणलं मी? जिथं स्कॉलरशिप भेटते तिथं 100% कॉलेज का माफ होते फीज. पण जिथं तुम्ही मॅनेजमेंट म्हणून जात असाल 1 लाख भरून 2 लाख, तिथं फीज माफ होत नाही. का? तर त्याची लायकी नाही म्हणून तो पैसे देऊन जातो. समजलं? लक्षात ठेवायचं. कॅप राऊंड थ्रू जात असाल, डायरेक्ट ऍडमिशन करत असाल तर तुम्हाला मॅनेजमेंटून जात असेल तर पैसे परत भेटत नाही किंवा स्कॉलरशिप भेटत नाही. पण तुम्ही जर डायरेक्ट ऍडमिशन करत असाल कॅप राऊंड थ्रू किंवा स्कॉलरशिप होल्डर म्हणून, तर तुम्हाला फीज पूर्ण माफ होते आणि कॉलेजला 1ही रुपया लागत नाही. समजलं? हा याचा GR आहे, समाज कल्याणचा आहे. सेम आहे आपला, इथेच आहे, सेम आहे. पहा काय म्हणताय इथं, डायरेक्ट वाचून दाखवतो. पात्र विद्यार्थ्याकडून अनुज्ञेय शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, विकास शुल्क व इतर शुल्काची मागणी किंवा वसुली केल्यास